उद्धव ठाकरेंचा पक्ष पुन्हा एकदा फुटीच्या उंबरठ्यावर आहे। 5 खासदार शिंदेंच्या संपर्कात आहेत अशी चर्चा आहे। तर शिवसेना वर्धापनदिनी राजकीय भूकंपाची शक्यता आहे। खासदार संजय राऊत हे तातडीने आता दिल्ली दौऱ्यावर गेलेत। उद्धव ठाकरेंची शिवसेना त्यामुळे पुन्हा एकदा फुटतीये की काय अशी चर्चा सुरू झाली आहे। रविवारी झालेल्या बैठकीमध्ये ठाकरेंच्या 5 खासदारांनी ऑनलाईन उपस्थिती लावली। त्यानंतर हे खासदार त्यांचा वेगळा गट स्थापन करणार आहेत अशी माहिती सूत्रांकडून येते। त्यामुळे 19 जूनला शिवसेनेचा वर्धापन दिन आहे। या कार्यक्रमामध्ये हे खासदार उपस्थित राहणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल। तर दुसरीकडे ऑपरेशन टायगरसाठी वर्धापन दिनाचा हा मुहूर्त ठरल्याची चर्चा देखील राजकीय वर्तुळात सुरू आहे। त्यामुळे आगामी काळात महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा राजकीय भूकंप होणार का याकडे आता लक्ष आहे। दरम्यान या सर्व घडामोडीनंतर खासदार संजय राऊत तातडीने आता दिल्लीला रवाना झालेले आहेत आणि तिथे वकिलांसोबत ते चर्चा करणार असल्याची माहिती कळतेय। तर कुठले खासदार फुटीच्या उंबरठ्यावर आहेत एकदा आपण पाहूया, ज्यांच्या नावाची सध्या चर्चा सुरू आहे। ग्राफिक्सवर आपण पाहूया। तर ओमराजे निंबाळकर धाराशिवचे खासदार आहेत। संजय जाधव हे परभणीचे खासदार आहेत। यवतमाळ वाशिमचे खासदार संजय देशमुख, हिंगोलीचे नागेश पाटील आष्टीकर, शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वागचौरे। तर अशा प्रकारे 5 नावांची सध्या चर्चा सुरू आहे आणि या संदर्भात आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील आपल्याबरोबर थेट जोडले गेलेत। कृष्णात, अत्यंत महत्त्वाची ही राजकीय वर्तुळातली बातमी म्हणता येईल। गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने या संदर्भात चर्चा सुरू आहे, मात्र आता तर भेटीगाठी पण सुरू झालेल्या आहेत। त्यामुळे पुन्हा एकदा शिवसेना फुटीच्या उंबरठ्यावर आहे का हा प्रश्न आता उपस्थित होतोय। अनुपमा, आपल्याला आठवत असेल 4 वर्षापूर्वी 19 जून याच दिवशी वर्धापन दिनाच्या दिवशीच शिवसेनेअंतर्गत मोठी फूट फुटल्याची चिन्ह पाहायला मिळत होती। कारण एकनाथ शिंदे यांना वर्धापन दिनाच्या त्या ठिकाणी भाषण करण्यास सांगितलं गेलं होतं, परंतु तिथल्या हॉटेलमध्ये एका उपनगरातल्या त्या ठिकाणी सर्व आमदारांना ठेवण्यात आलं होतं आणि दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी विधान परिषदेची निवडणूक होती। त्यामुळे हॉटेल डिप्लोमसी सुरू होती आणि त्याचवेळी एकनाथ शिंदे यांनी त्यावेळी भाषण करण्यास नकार दिला होता आणि त्याचवेळी कुठंतरी फुटीची बीजं ही रोडली गेली होती आणि आता बरोबर 4 वर्षांतर योगायोगानं हे वर्धापन दिन येत आहे आणि अशा प्रकारच्या ऑपरेशन टायगरच्या चर्चा सुरू आहेत, खासदार फुटीच्या चर्चा सुरू आहेत आणि 19 जून ही वर्धापन दिनी नेमकं काय होणार आहे हे पाहणं अत्यंत गरजेचं आहे। कारण जे खासदार फुटीच्या उंबरठ्यावर आहेत ते परवाच्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बोलवलेल्या मातोश्रीवरच्या बैठकीत गैरहजर राहिले होते। 5 हे खासदार गैरहजर राहिले होते। त्यानंतर काल तातडीनं संजय राऊत हे दिल्लीला गेलेले आहेत। त्यामुळं एकंदरीतच ज्या चर्चा सुरू आहेत आणि त्याचबरोबर डॅमेज कंट्रोलसाठी उद्धव ठाकरे यांच्याकडून संबंधित खासदारांच्या मतदारसंघातील पदाधिकारी असतील किंवा इतर कार्यकर्ते असतील त्यांच्या बैठका देखील घेणं सुरू आहे। काल ईशान्य मुंबईची बैठक झाली, त्यामध्ये देखील सांगितलं गेलं होतं की हे खासदार हे आपल्यासोबतच आहेत, संजय दिना पाटील, त्यामुळं कुठंही अफवा पसरवू नका आणि अशा प्रकारे पक्ष संघटित ठेवण्याचे प्रयत्न देखील दुसरीकडे पाहायला मिळतात। थांबवते या संदर्भातली एक मोठी बातमी आपल्याकडे, आपण पुन्हा एकदा ही संदर्भात चर्चा करूया। एक मोठी बातमी, तर शिवसेना युबीटीकडून डॅमेज कंट्रोलचा आता प्रयत्न सुरू झालेला आहे आणि खासदार फुटणार या अफवांवर विश्वास ठेवू नका, उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांसमोर हा विश्वास व्यक्त केलेला आहे। तर ईशान्य मुंबईच्या बैठकीमध्ये हा विश्वास व्यक्त केलेला आहे। महत्त्वाची बातमी या क्षणाची, तर उद्धव ठाकरेंनी हा विश्वास व्यक्त केलाय, खासदार फुटणार ह्या अफवा आहे त्याच्यावर विश्वास ठेवू नका असं ते म्हणत आहेत आणि त्यामुळे उद्धव ठाकरेंनी एक प्रकारे हे आवाहन सुद्धा केलंय। ईशान्य मुंबईची बैठक झाली, त्यामध्ये हा विश्वास त्यांनी व्यक्त केला। पुन्हा एकदा आपण जाऊया कृष्णातकडे। कृष्णात, आपण चर्चा करत होतो आणि या दरम्यान ही मोठी बातमी आली, उद्धव ठाकरेंनी विश्वास व्यक्त केलेला आहे की अशा प्रकारे कुठल्याही बातम्यात ह्या अफवा आहेत असं त्यांचं म्हणणं आहे। त्यामुळे कुठेतरी एक प्रकारे कार्यकर्त्यांमध्ये बळ देण्याचा सुद्धा त्यांचा हा प्रयत्न सुरू आहे। अनुपमा, डॅमेज कंट्रोलचे प्रयत्न सुरू झालेले पाहायला मिळत आहेत। कारण ज्या प्रकारे काल ईशान्य मुंबईची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये सर्व पदाधिकारी असतील, संबंधित तिथले आमदार असतील, इतर कार्यकर्ते महत्त्वाचे असतील, त्यांना थेटपणे सांगितलेलं आहे की आपला खासदार जो आहे संजय दिना पाटील हे फुटणार नाही आहेत, कुठल्याही अफवावर विश्वास ठेवू नका। त्यामुळं पक्ष बांधणी जी आहे ती कुठेही विस्कळीत होऊ नये, जरी खासदार गेले तरी पक्ष संघटना ही शाबूत राहावी यासाठीचे डॅमेज कंट्रोल आता सुरू झालेलं पाहायला मिळते आणि त्या दृष्टिकोनातच अशा प्रकारच्या बैठका ह्या
घेतल्या जात असल्याचं दिसून येत आहे. त्याचबरोबर 19 जून ही महत्त्वाची तारीख आहे. या 19 जूनला वर्धापन दिनी उद्धव ठाकरे नेमकं काय मार्गदर्शन करणार आणि त्याचबरोबर हे संबंधित 5 खासदार या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार का, हे अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण षण्मुखानंद सभागृहामध्ये मुंबईच्या हे 19 जूनला वर्धापन दिनाचा कार्यक्रम सोहळा संपन्न होतोय आणि या खासदारांच्या उपस्थितीकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे आणि त्याचबरोबर उद्धव ठाकरे नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. त्यामुळे एकंदरीतच येणारे 3-4 दिवस जे आहेत ते अत्यंत महत्त्वाचे आहेत, खास करून शिवसेना युबीटीसाठी. कारण दिल्लीत देखील मोठ्या घडामोडी होताना पाहायला मिळतील अशी प्रकारची चिन्ह आहेत. त्यामुळे संजय राऊत देखील दिल्लीमध्ये गेलेले आहेत. त्यामुळे येत्या काळामध्ये या 4-5 दिवसामध्ये नक्कीच एक मोठी हालचाल जी आहे, राजकीय भूकंप होण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जात आहे. निश्चितच कृष्णा, जरूर लक्ष ठेवून राहा. या सर्व घडामोडींवर आपण वेळोवेळी चर्चा करूया. आणखी अपडेट्स आपल्याकडून जाणून घेत राहू. तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. कृष्णात पाटील आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते.